मी फुलगाव येथील रहिवासी आहे. माझं नाव प्रवीण मुरलीधर चौधरी आहे. माझ्या शेताचा प्रॉब्लेम मी 2.5 वर्षापासून सॉल्व्ह करायचा बघतोय, पण कधीच झालेलं नाही. आणि गावचं पाणी जे सांडपाणी आहे त्याचं व्यवस्थापन पण झालेलं नाही आहे. रस्त्यात येऊन बघा तुम्ही, 12 महिने ते पाणी वाहत आणि मी शेतात जायला प्रॉब्लेम आहे. मी इकडून तिकडून पायी जावं लागतं आणि माझ्या शेतामध्ये मी बागायती पीक घेऊ शकत नाही. केळी, ऊस, पपई असे लावू शकत नाही आहे. आणि हंगाम झाल्यावर माझ्या शेतामध्ये मी ट्रॅक्टर नेऊ कुठून? किती दिवस झाले प्रॉब्लेम आहे तुमचा? 2.5 वर्ष झाले. मग तुम्ही सरपंचांना सांगितलं त्याबद्दल? मी अर्ज केले होते. आता मी हे अर्ज पहिले तहसीलदार साहेबांना पण केला होता. आता परत मी हे अर्ज टाईप करून आणलेला आहे. जिल्हाधिकारी साहेब, प्रांत साहेब आणि गट विकास अधिकारी साहेब आणि ग्रामपंचायतकडे परत देणार आहे. सरपंच साहेब काय बोलले मग तुम्हाला त्याच्यावर? करू म्हणे, बघू म्हणे, पण काही ऍक्शन झालेली नाही. 2.5 वर्षात केस केले? काहीच नाही. मी अर्ज पण दिलेला होता, फक्त पोच नव्हती. पण तहसीलदार मॅडमच्या इथं मी अर्ज केलेला होता, त्याची पोच आहे. आता परत मी ते डॉक्युमेंट घेऊन जाणार आहे. आणि माझ्या रस्त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आणि बाकीचे रस्ते कसे काय मंजूर होत आहे? कारण तो रस्ता सरपंच साहेबांचा पण आहे, पण ते रेल्वे पटरी काढल्यामुळे ते रेल्वेवरतून वापरतात आणि माझं एकट्याचं मरण होत आहे. आणि बाकीचे शेतकरी मला सह्या दिलेल्या आहे, बाकीच्या शेतकऱ्यांनी पण मला. मग आम्ही काय करा? आमच्या उपासमारीची वेळ आली तर आम्ही आत्मदान करू. मी फुलगाव गावातील रहिवासी आहे. मी मागील 4-5 वर्षापूर्वी आमच्या गावचे सरपंच श्याम फुलगावकर हे उपोषणाला बसले होते की ग्रामपंचायतमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला आहे. पण त्याची चौकशी त्यांनी लावली होती. ती चौकशी अजूनपर्यंत अधुरी होती. पण आता सरपंच तेच आहे. तर सरपंच नेहमी म्हणतात की हा ग्रामपंचायतीचा व्यवहार पारदर्शक व्हावा. आता संपूर्ण जे दप्तर आहे, आपलं शासकीय दप्तर हे सरपंचाच्या हाती आहे. तर माझी विनंती आहे की ते स्वतः या प्रकरणाची चौकशी लावून योग्यरित्या कोणी जर भ्रष्टाचार केला असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा. पण अजूनपर्यंत सरपंचानं त्या गोष्टीचा कोणताही पुढाकार घेतला नाही. मी 11 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतमध्ये माझ्या एनओसी कामी आलो असता मला बार्निशी बुक, जावं बार्निशी बुक आणि प्रोसिडिंग बुक हे अपूर्णतः असं रिकामं दिसलं. त्यामध्ये कोरे रकाने दिसले. त्यामध्ये खालती लिहिलेलं होतं, वरती लिहिलेलं नव्हतं. त्यातील मी काही मजकुराचे फोटो काढले. हा मजकूर मी उपसरपंच साहेबांना तक्रार दिली की उपसरपंच साहेब, या आपल्या ग्रामपंचायतमध्ये असा प्रकार घडत आहे की बार्निशी बुक हे रिकामं ठेवलं जात आहे, प्रोसिडिंग बुक हे रिकामं ठेवलं जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना भविष्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तो उपसरपंच साहेब यांनी सांगितलं की आपण सदर तक्रार हे व्हिडिओकडे करू. त्यांनी लगेच व्हिडिओला फोन लावला, पण व्हिडिओने सुद्धा उडवाउडीची उत्तर दिली. ग्रामसेवक मॅडमला कोणत्याही प्रकारचं शासकीय नियमाप्रमाणे ते बोलले नाही. त्यामुळे आता आम्ही सदर प्रकार सीईओ कडे तक्रार करणार.